मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 8वा अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हा पाठ आज आपण पाहणार आहोत. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या पाठामध्ये आपण देशातील अर्थव्यवस्था आणि आपल्या देशामध्ये चालणारे विविध व्यवसाय याची माहिती आपण पाहणार आहोत. प्रस्तावना. कोणत्याही देशाची प्रगती ही तेथील अर्थव्यवस्था व व्यवसाय यावर अवलंबून असते. या पाठात आपण भारत आणि ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा व व्यवसायाचा अभ्यास करणार आहोत. स्पष्टीकरण. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्याचे प्रकार व विकास यावर अवलंबून असते. पहा मुलांनो, नकाशा आपल्यासमोर आहे. आकृतीवरून लक्षात आले असेलच की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त आहे. ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तू निर्यात उद्योगात अग्रेसर आहे व तेथील देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे. भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, तर ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्याचे दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेने अतिशय कमी आहे. आपण समोर तक्त्यावरून समजून घेऊ शकतो. ब्राझील आणि भारत या देशातील दरडोई उत्पन्न आपल्यासमोर दर्शवले आहेत. तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाचे नाव सन 1960, 1980, 2000 आणि 2016 साली. महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने जास्त आहे, तर दरडोई उत्पन्न कमी आहे हे आपल्याला तक्त्यावरून समजून येते. तक्ता अभ्यासता असे लक्षात येते की अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये लोकसंख्या जास्त असली तरीही भारतापेक्षा कमी आहे. तसेच ती साक्षर आहे. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळांचे सामर्थ्य आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा खूप पुढे आहे. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगती पथकावर आहेत. बघा या ठिकाणी की राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ब्राझीलच्या शेती व्यवसायाचा अभ्यास करणार आहोत. शेती. तर ब्राझीलला उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आहे व किनारी भागात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी विविध पिके घेतली जातात. जसं आपल्याकडे अनेक प्रकारची पिके आपण घेतो, तसं ब्राझीलमध्ये सुद्धा भात आणि मका ही प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, काकाओ, कोको, रबर, ऊस इत्यादी पिके त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो. म्हणजे या देशामध्ये मोठ्या प्रमाणात कॉफी आणि
कॉफी पिकला जातो. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जेराइस, साओ पाउलो या पिकाशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादनसुद्धा मोठ्या प्रमाणात ब्राझीलमध्ये घेतले जातात. तसेच गवताळ प्रदेशामध्ये गायी, शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाचा व्यवसाय चालतो. जसं आपल्याकडे सुद्धा दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलची प्रमुख पिके अभ्यासली. आता आपण ब्राझीलमधील खनिज संपत्तीचा अभ्यास करणार आहोत. तर ब्राझील या देशामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते खनिज सापडतात हे आपण पाहूयात. या ठिकाणी बघा, लोह खनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिजे मोठ्या प्रमाणात या देशामध्ये सापडतात. बघा, आकृतीचं तुम्ही निरीक्षण करू. त्या ठिकाणी गियाना उच्चभूमी देशातील अंतर्गत भारतातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. तर या ठिकाणी बघा, खाणकाम व्यवसाय आहे. खनिजाची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे आपण ब्राझीलचा लाभलेला खनिज संपत्तीचा अभ्यास केला. आता आपण मासेमारी हा व्यवसाय पाहणार आहोत. तर ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. कारण या ठिकाणी 7,400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्राझीलमध्ये मासेमारी हा व्यवसाय चालतो. तेथील बहुतांश लोकांचे जीवन या मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. ब्राझीलला विस्तीर्ण भूखंडमंच आणि दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभलेले आहेत. तसेच समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणाचा वापर करून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. बघा, मासे पकडण्याचे विविध साधने वापरून या ठिकाणी मासे पकडतात. बघा, या ठिकाणी आपल्याला साधनांची आहे. गोड्या पाण्यातील मासेमारी या ठिकाणी व्यवसाय चालवतात. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलची शेती, खनिज संपत्ती, मासेमारी याविषयीची आपण थोडक्यात माहिती घेतली. आता आपण भारतातील शेती व उद्योग याचा अभ्यास करणार आहोत. भारत, तर आपल्या देशामध्ये कोणकोणते व्यवसाय चालतात हे आपण पाहूया. भारतात सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे. या ठिकाणी शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात आहे. भारतामध्ये गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, रबर इत्यादी नगदी पिकेही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे. तर मासेमारी, भारतामध्ये सुद्धा मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. तर गोड्या पाण्यातील मासेमारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालतात. आहारातले घटक म्हणून पोषण स्तरावर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्यासाठी हा मासेमारी व्यवसाय आपल्या देशात मोठ्या प्रमाणात चालतात. पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश इत्यादी भागामध्ये अनेक लोकांच्या आहारामध्ये मासेमारी हा महत्त्वाचा घटक आहे. तर आपल्या देशामध्ये सुद्धा भारताला 7,500 किमी लांबीचा समुद्र किनारा लागलेला आहे. तर एकूण उत्पन्नापैकी 40% उत्पन्न हा सागरी मासेमारीचा वाटा आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. गोड्या पाण्यातील मासेमारी नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमध्ये चालते.
एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन या गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. बघा या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दाखवले की गोड्या पाण्याचा सरोवर आहे. त्या ठिकाणी एकूण उत्पन्नातील सुमारे 60% उत्पन्न हे गोड्या पाण्यातून आपल्याला मासेमारीच्या माध्यमातून मिळतो. हा एक प्रकारचा देशाला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे स्रोत आहे. खाणकाम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारतातील खनिज संपत्तीचा अभ्यास करू. छोटा नागपूरचे पठार खनिजाचे भंडार म्हणून ओळखले जाते. आपल्या भारतामध्ये छोटा नागपूर आहे, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. महाराष्ट्रात अरबी समुद्रातील मुंबई आहे. गुजरातमध्ये कलोल या ठिकाणी खनिज तेलाच्या विहिरी आहेत. तर गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडलेले आहेत. तर राजस्थानामध्ये संगमवर, आंध्र प्रदेश कडापा व दगडाच्या मोठमोठ्या खाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलमधील नैसर्गिक संसाधने, प्रमुख पिके याचा अभ्यास आपण यापूर्वी केला आहे. तर या देशात कोणकोणत्या उद्योगाची निर्मिती तेथे झाली आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. ब्राझीलमध्ये बघा, लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादक आणि सिमेंट निर्मिती मोठ्या प्रमाणात या देशामध्ये केली जाते. तसेच परंपरागत उद्योग हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयार होतात. साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगांचा ब्राझीलमध्ये मोठ्या उद्योगांचे बघा या ठिकाणी मोठमोठे कारखाने आहेत. तर या कारखान्याच्या माध्यमातून ब्राझील मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. आता आपण भारतातील उद्योगांचा विचार करू. कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगाचे असमान वितरण झालेले आहे. झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात धातू खनिजाचे साठे आहेत. तर आपण नकाशामध्ये पाहू शकतो. भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात तसेच बहुतांश लोह पोलाद उद्योग या भागात केंद्रित झालेले आहे. बघा कोळशाचे साठे सुद्धा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पुढे शेतीवर आधारित उद्योगामध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगाचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग. कोकण व केरळच्या किनारपट्टी प्रदेशात कात्या, फळ प्रक्रिया, मासेमारी इत्यादी उद्योगाचे विकेंद्रीकरण झालेले आहे. बघा या ठिकाणी सुद्धा मोठमोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रे आहेत. कोयाली, मथुरा आणि बरौनी हे तेल शुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहेत. सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उद्योगावर आधारलेले आहेत. गुजरात, राजस्थान, तमिळनाडू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मीठ सापडतात. तर यांत्रिक, विद्युत, वाहन, खते इत्यादी उद्योगाचे कच्च्या मालावर अवलंबित कमी असते. असे उद्योग
देशामध्ये अनेक भागामध्ये विखुरलेले आपल्याला दिसून येतात. आता आपण ब्राझीलची आयात निर्यात पाहूया. भारत आणि ब्राझीलची आयात निर्यात. ब्राझीलमधून बघा कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादी निर्यात केली जाते. तर ब्राझील यंत्रगामी, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादीची आयात करतो. आयात आणि निर्यात आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये जर काही उद्योग म्हणा किंवा उत्पन्न म्हणा जास्त झालं तर ते आपण इतर देशाला पुरवठा करतो. तर बघा भारतामध्ये प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशीम, कापड, आंबे इत्यादीची निर्यात करतो. म्हणजे आपल्या देशामध्ये जर इत्यादी जास्त झाले तर उत्पन्न ते आपण दुसऱ्या देशामध्ये पाठवून देतो. खनिज तेल, पेट्रोलियम, युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख भागीदार आहेत. तर इत्यादी देश आपल्या देशाशी भागीदार आहेत. भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारलेली आहेत. वाहन क्षेत्रात ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसून येतात. तर ब्राझीलची गुंतवणूक आपल्या देशामध्ये कमी आहे. भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैव इंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक आपल्या देशाने केलेली आहे. गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रण्य स्थान कायम आहे. म्हणूनच या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते, म्हणून ते ओळखले जातात. सारांश. तर कोणत्याही देशाची प्रगती ही तिथल्या भक्कम अर्थव्यवस्था व उद्योग व्यवसायावर अवलंबून असते. या पाठात आपण भारतीय व ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था मिश्र व विकसनशील स्वरूपाची आहे. ब्राझीलपेक्षा भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने कमी आहे. ब्राझील हा देश कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर आहे, तर भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा देश आहे. ब्राझील लोहखनिज, मॅंगनीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीचे संपन्न आहे, तर भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजाचे भंडार म्हणून ओळखले जाते. ब्राझीलमध्ये थंड व उष्ण प्रवाहांचा संगम होत असल्याने दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगतचा भूभाग मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र मानले जाते.